हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला आज आपल्याला बनवायचं आहे डाळ तडका. त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवली आहे. इथे घेतलं कांदा टोमॅटो आपलं कढीपत्ता कोथिंबीर मिरची आहे. हे थोडंसं आपली कस्तुरी मेथी आहे. हा लसूण ठेचून घेतलेला आहे. ही डाळ याच्यामध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ आहे. ही शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित. ही बघा अशी. आणि आपली ती रवी असते ना त्याने घोटून घ्यायची व्यवस्थित. तर चला करूया. तेल टाकते याच्यात. तर चला आपली कढई गरम झाली. आपण टाकूया जिरं. जिरं व्यवस्थित तडतडलं त्याच्यात टाकूया लसूण. तो व्यवस्थित त्याच्यात टाकूया कढीपत्ता. आता जरा फोडणीला तेल कमी टाकायचं, कारण की आपण जेव्हा त्याला तडका देतो ना तर त्यावेळेस पण तेल टाकतो ना आपण. या मिरच्या टाकलेल्या आहे 2. चला आता याच्यात कांदा टाकून घेते. हे कांदा टाकलेला आहे. आता हा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे. त्याच्यात आता टॅमॅटो टाकू म्हणजे छान गळेल ते. हे बघा टॅमॅटो पण टाकले. आता हे छान फ्राय होऊ द्यायचं व्यवस्थित. त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया. भरपूर कापून ठेवलेली आहे आपण. आता त्याला थोडीशी म्हणजे एकजीव झाला ना ती छान लागते. वरून टाकल्यापेक्षा तेलात झाली ना तिथे डाळीला पण छान टेस्ट येते. मग कांदा फ्राय करते मी. तर हे बघा तडक्यात टाकण्यासाठी ही कस्तुरी मेथी आहे, मीठ, आपलं घरचं काळा मसाला, हळद आणि लाल तिखट. आता हे आपण याच्यात टाकूया. लाल तिखट आता सध्या थोडं टाकायचं, कारण आपल्याला ज्यावेळेस फोडणी द्यायची असते ना तेलाची म्हणजे आपलं तडका त्यावेळेस पण लागते त्यामुळे. आणि आता जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ना ती याच्यात टाकूया. बस एवढंच टाकायचं, जास्त काही नाही टाकायचं. थोडी हळद मला कमी वाटत होती त्याच्यामुळे मी हळद टाकलेली थोडीशी. तर डाळीला किती तडका दिला तरी तिला ते आपला पिवळा असा कलर आल्याशिवाय ना खाऊ वाटत नाही. तर हे बघा एवढीच पातळ ठेवणार आहे मी आपली भात चपाती बरोबर खाण्यासाठी. हे बघा आता आपण हिला एक उकळी येऊ देऊया आणि त्याच्यासाठी आपण तडका द्यायला तेल गरम करूया. आता या वाटीमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चला आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात पहिले आपण जी कोथिंबीर आपली राहिली होती ना ती टाकूया तडतडण्यासाठी. म्हणजे आपण मिरची आपल्याला तिखट टाकणार आहे ना त्याचा ठसका नाही होणार. आणि हे एवढंच टाकणार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. छान तडतडलं आहे ते. आता त्याच्यात टाकून देऊया. बघा त्याच्यासाठी स्वच्छ भांडं घ्यायचं आधीच. चमचा वगैरे न घेता वाटी घ्या. वाटी असं काही असेल तर घ्यायचं. तडका छान बसतो. हे बघा तरी किती छान आली. तर नक्की बनवून बघा. आणि डाळ तडका कसा वाटला हे नक्की सांगा. डाळ शिजवताना माझ्या ध्यानात नाही राहिलं ते दाखवायचं. तर त्याच्यात फक्त टाकायची आपली तुरीची डाळ, मुगाची डाळ, आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोणती ॲड करायची असेल ते तुम्ही टाकू शकता.
तर चला कसा वाटला डाळ तडका हे नक्की सांगा. बाय बाय. इकडे भात पण लावलेला आहे आणि ही डाळ तडका, चपाती आणि श्रीखंड खाणारे आज. तर चला व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.